शुभ प्रभात मित्र आणि मैत्रिणींनो, आपल्या सबस्क्रायबर लोकांना गुड मॉर्निंग. शनिवार आहे आज आणि मी आणि प्रियांका जिमला चाललोय. प्रियांका म्हणत होती नको, मी तिला फोर्स केला कारण बऱ्याच दिवसानंतर काल जिम केली तिने. आज तिची बॉडी पेन होती आणि त्याचाच फायदा घेऊन तू स्ट्रेचिंग, सायकलिंग हे छोटे छोटे वर्कआउट करू शकते. गाईज, प्रियांका फेक प्रॉमिस करते. याचं उदाहरण आत्ताच झालाय किस्सा. सांग प्रियांका, तुझ्या तोंडाने सांग. फेक प्रॉमिस. 3 आठवड्यापासून मला लेग्सच करवतंय का? मी जेव्हा येते तेव्हा काल प्रियांका म्हटली माझ्यासोबत अत्याचार करतात हे. काय झाला विषय. प्रियांका काल म्हटली लेग्स करू आणि आज तिचं होती बॉडी पेन. आज वो मुकर गई अपनी प्रॉमिस से. आता म्हणते की लेग्स नाही करायचे, पण आम्ही लेग्सच करणार कारण लेग्स केल्यावर ना बॅक पेन वगैरे सगळं जातं. घेतलं होतं मॉक ड्रिल. हा ऑफिस मध्ये मॉक ड्रिल ना, की ह्यांना फायर वगैरे असं काही झालं तर व्हॉट ऍक्शन्स यू हॅव टू टेक. आणि आम्ही आमच्या कॉलमध्ये होतो, सेशन चालू होतं आणि अचानक आहे ना, आम्ही ज्या रूम मध्ये बसलो होतो ना तिथे आवाज आला की यू ऑल हॅव टू लिव्ह दिस. हा अँड मेक इट ऍज सुन एज पॉसिबल. तर आहे ना, माझ्यासोबत कोंडा होता आणि आणि अंकित आली नव्हती आणि एक अजून बालाजी म्हणून आहे, ते खाली चहा प्यायला गेलते आणि आम्ही एकमेकांना बघतोय कारण की आम्ही दोघं न्यू, आम्हाला काहीच माहित नाही ही काय. आणि हा पटकन आणि मग मी म्हणले की काय, पण मग असं म्हणलं ना ह्याना लगेच आहे ना मूव विदिन 2 मिनिट्स. तर मी असे झाले का, म्हणजे आणि मग मी बाहेर गेले बघायला तर सगळे ना वॉचमॅन वगैरे जे होते तिथे ते सगळे म्हणे मॅडम लवकर लवकर निघा. आणि मी आहे ना माझी बॅग पॅक करायला लागली पटपट पटपट. म्हणे मॅडम हे आहे ना 10 मिनिटासाठी असते, तुम्ही फक्त आहे ना ते सगळं आहे ते तसंच ठेवा आणि पळा. आणि मग मी कंडा माझा फोटो घेतला टेबलच्या खाली बसून. आणि मग आम्ही जे असं करायचं असतं आणि आम्ही जे पळालो खाली, मग पटकन आलोच नाही, चहा नाश्ता सगळं करत बसलो. ऑफिस मध्ये असं असतं की अलार्म वाजतात अचानक आणि असं दाखवतात की आग लागल्यावर तुम्ही काय करणार. त्याला म्हणतात मॉक ड्रिल. ज्या लोकांना माहित नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ. आणि कसं करतात ते, आग लागली असं तुम्हाला भासवतात, अलार्म वगैरे वाजवतात आणि म्हणतात पळा पळा खाली. मग खाली गेल्यावर सांगतात की आग लागल्यावर अशी विझवायची, असं करायचं तसं करायचं. कळलं की त्या फ्लोअरवर एवढे लोक होते, म्हणजे लिटरली असे ना 6-7 लाईन लागले होते. आमची खूप मोठी लाईन होती. कॉर्पोरेट थिंग्स. मस्तपैकी आंघोळ वगैरे करून रेडी झालोय आम्ही. आणि बघा ब्रेकफास्ट मध्ये काय 4 अंडी आणि धपाटे. एकदम हेल्दी असा ब्रेकफास्ट आहे. व्हेरी गुड. विवानी दरवाजा लावला बरं का. बघा मित्रांनो, आमच्या खाऊच्या डब्यात काय तुम्हाला दाखवतो आज. ओरिओ इथं कॉम्बो पॅक आहे बरं का. त्यानंतर रिलायन्स मार्टमधून आम्ही आणले होते काय सोया स्टिक चीजवाले, अर्धा किलो आणले होते. 150 रुपयाला आहे. परवडतंय का सांगा. हे फरसाण चांगलं आहे ॲक्च्युली, घरगुती फरसाण आहे, त्यामुळे आम्ही असं सुट्टा आणतो. किती रुपयाचं आहे? 120 रुपये किलो. अर्धा किलोचं फरसाण झालं. नंतर हे बनाना चिप्स. नंतर हे नाचणीचे विवानसाठी आणले होते, नाचणीचे चिप्स, पण विवानला काय आवडत नाही त्यामुळे आम्हीच खातोय. आणि याच्यात आहे क्रॅक जॅक बिस्किट आणि इथं आहे थोडेसे मुरमुरे. अजून काय नाही. आणि हे ओरिओ आता खातोय तो. ओ माय गॉड, आवडलं तुला? छान आहे, क्रीम चाटतोय. खा खा, कारण विवानला या गोष्टी काहीच आवडत नाही. आणि जर या गोष्टी दुसऱ्या कोणाच्या हातात असल्या तर लगेच आवडणार. बघू दे मला एक. ओरिओ
गाईज 6 वाजलेत, भूक लागली आणि आईने बघा सकाळी केलं होतं ते धपाटे, त्याचं पीठ उरलं होतं. किती करते काय तुम्हाला दोघांना? तुला? मला नाही खायचं. हे बघा 2 धपाट. प्रियंकानी ना काहीच नाही खाल्लं दुपारी आणि मी खाल्लं होतं 1 भाकरी आणि अंड्याचा ऑमलेट. आता परत भूक लागली मला. प्रियंका 1 खाईल, मी 1 खाईल आणि मी बनवतो इथं कॉफी. याच्यात बनवू आपण कॉफी, याच्यात सिनेमॅटिक ब्लॉग बघा तुम्ही आता इथून पुढे. तर हे काय आहे, ही मशीन काय आहे, याचं अनबॉक्सिंग मी ऑलरेडी केलं आहे आधीच्या ब्लॉगमध्ये. ज्या लोकांना बघायचं असेल तर ते आधीचा ब्लॉग जाऊन बघा आणि ज्या लोकांना नाही बघायचं त्यांनी मग आत्ता बघा. सिनेमॅटिक शूट कसं असतं ते मी करतो आता. सिनेमॅटिक शूटचा प्लॅन होता गाईज, पण हे सगळं गॅस मोठा राहिल्यामुळं सगळं मिक्स, सगळं प्लॅनच फ्लॉप झाला. हे बघा गाईज, धपाटे खातो इथं, धपाटे आणि इथं ब्लॅक कॉफी आणि इथं पॉपकॉर्न दिसत असेल ना, पॉपकॉर्न आणि विवान खातो. गाईज आम्ही आज परत फिरायला चाललोय विवानला घेऊन. विकेंड आला की विवानात अशा घरी नाही बसणार. 5 दिवस आई सांभाळणार, 2 दिवस आम्ही चाललोय आता. इथं मेला लागलाय तर बघू आता काहीतरी आहे इथंच आहे खराडी बायपासला, महालक्ष्मी लॉन्स. बघूया तिकीट वगैरे काय, पार्किंग सगळ्या इन डिटेल्स सगळ्या शेअर करतो तुमच्यासोबत. महालक्ष्मी लॉन्सला मी बाईकवर चाललोय आणि बघा बायपासला एवढं ट्रॅफिक आहे. मागे आपल्याला यू टर्न घेऊन तिकडे जायचंय. गाईज बघा इथं 2 व्हीलर पार्किंग आहे आणि पलीकडे 4 व्हीलर पार्किंग आहे. तर 2 व्हीलरला 30 रुपये, 4 व्हीलरला किती? 50 रुपये पार्किंग. आणि इथं ऑनलाईन म्हणजे मेला तिकीट आहे इथं आतमध्ये जायला. हे पकड, मेला तिकीट आहे 80 रुपये. हे बघा इथं पुणेरी एअरलाईन्स, डायनासोर जंगल थीम, नायग्रा फॉल, हे सगळं 80 रुपयामध्ये. आतमध्ये वेगळ्या राईड्स आहेत त्याचे वेगळे रुपयाला आहे. वैष्णवी अम्युजमेंट पार्क गेट पास. तुम्ही 2 काढलं का? 2 काढले ना. इथे एक कुत्रा पण आहे. इथून एंट्री गेट आहे आता 2. पहिलं नायग्रा फॉल बघू आपण. हे बघा आमच्या सोबत चेतन, निकिता यांची फॅमिली पण आलेली आहे. सोसायटी मधून 2 फॅमिली आलेत आमचे. नायग्रा फॉल दाखवतो तुम्हाला, फील येतोय नायग्रा फॉलचा. हे बघा 80 रुपयामध्ये हे तुम्हाला बघायला मिळेल. आणि लाइटिंग वगैरे केलेली आहे, 2 ठिकाणी केले त्यांनी. आम्ही आता वरती जातो. इथं काय आहे? डायनासोर पार्क. हा बघ डायनासोर. डायनासोरचं इव्होल्युशन आहे का? म्हणजे आधी कसे होते नंतर कसे झाले? काय दादू ते काय रे? तुझी पर्स दे इकडे. काय दे? आंबा. वेगवेगळ्या प्रकारचे डायनोसॉर आहे तिथं. काय माहिती आता खरे आहेत असे होते ब्ल्यू कलरचे आणि हे सगळ्यात मोठे वाले वरती आहेत.
हा क्रोकोडाईल टाईप आहे, काहीतरी सरडा टाईप. आणि सगळ्यात शेवटचा गुलाबी कलरचा डायनोसॉर. बघा तुम्ही इथून आले ना, लेफ्ट साइडला नायग्रा फॉल आहे आणि इथं समोरच डायनोसॉर पार्क आहे. आता ते म्हटले पलीकडे जायला इथूनच रस्ता आहे त्या नायग्रा फॉल्सच्या पाठीमागून. इकडं काहीतरी एक्झिबिशन दिसतंय, होममेड पापड. शॉपिंग करायचं असेल ती पण इथं, ज्वेलरी, बॅग्स अँड एव्हरीथिंग. चप्पल. बघा इथं तुम्ही गेम खेळू शकता. आता तर तो मागतोय बोलून इकडे तिकडे बघून. बघू जाताना घेऊ एखादा. घरात आहे ना प्रवीण. बरं नाही घेत. ट्रेन चालू झाली. अच्छा पलीकडे जाते कुठेतरी. ही सिस्टम भारी आहे बघा. जे छोटे मुलं आहेत ना, त्यांचे पॅरेंट्स त्यांना पकडून पण ठेवतात. आता विवान आणि आम्ही ट्राय करणार आहे बरं का गाईज. हे बघा मित्रांनो, 50 रुपये तिकीट आहे आणि विवानला बसवलंय. आता फर्स्ट टाइम असं काहीतरी करतो विवान सोबत. आय डोंट नो. चक्कर त्याच्यापेक्षा मलाच यायला बसली. ओ भाई साहब, गाडी स्टार्ट हो गई. अयो टिकडो टिकडो टिकडो. आता थोडी थोडी चक्कर यायला लागलेली मला. हे बघा हे स्पायरल टोर्नाडो खायला पण आहे तुम्हाला. दिल्ली मसाला पापड, कॉटन कॅन्डी, दाबेली समोर. प्रियंका गेली तिकडं. प्रियंका इवानला पॉपकॉर्न आवडले. एक एक खा. तोंड भरलंय आणि अजून खातोय. प्रियंका कुठे दिसत नाही मला. वाटलं भारी वाटलं. मी नाही वाचना, माझं चक्कर आली त्याच्यातच. इथं पावभाजी वगैरे पण मिळेल तुम्हाला. हे बघा चायनीज. आणि इथं टेबल खुर्च्या पण आहेत, म्हणजे तुमचा इथं बसून जेवण्याचा प्लॅन असेल. आणि इथं आईस्क्रीम पण आहे लास्टला. हे बघा प्रियंका आता इथं जायंट व्हील मध्ये बसायला चालू. आईस्क्रीम किती रुपयाला आहे? प्रियंका वरती गेली आणि विवानला आईस्क्रीम घेऊन दिली. का रे, तिला बसायचं होतं त्या पाळण्यामध्ये. बघा इथं बसली प्रियंका. विवानला चांगलीच आवडली आईस्क्रीम. सगळं नाक तोंड भरवलंय. सगळ्यात डेंजर स्लाइड दाखवतो तुम्हाला आता. हे बघा ते डायरेक्ट उलट होतं. लोक बसतात का त्याच्यात? डायरेक्ट उलट होतंय ते. आली प्रियंका, निकिता आणि जान्हवी. जान्हवी बरी डेअरिंग करते यार. आले तिघी जणी आता करून. कसं वाटलं? छान होतं ना? कसं वाटलं? आईस्क्रीम खाल्ली. दे आता याला. दो बनाव. हे बघा मित्रांनो, इथं पण बाहेर थोडंसं एक्झिबिशन लागलेलं आहे.
इथं तुम्ही खरेदी करू शकता. काहीच मस्तपैकी मजा करून आलो. तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असं मी म्हणतो, मला वाटतंय. तर आवडला असेल नक्कीच सबस्क्राईब करा ज्या लोकांनी केले नाही अजून. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत टाटा बाय, टेक केअर, सी यू, बाय.